तरी प्रेमाचा शेवट कसा मारून टाकून होईल का, हा प्रश्न उपस्थित माझ्यापुढे रिसर्च केल्यामुळे झालं. ह्या एक दिवसाखाली एक बातमी बघितली, अक्षरशः टेन्शन कशाच तर असेल म्हणून बायकोनंच नवऱ्याला मारून टाकलं. का तर काय तर टेन्शन असेल, काय तर हे असू दे त्यांचा विषय असेल, परंतु ह्या जीवनामध्ये टेन्शन जरी आलं तरी खचून जाऊन उपयोग नाही. कारण की वाऱ्याच्या वेगानं जातो, म्हणून माणसाची सुद्धा किंमत पैशाच्या पुढं की राहत नाही हो. ह्यासाठी आपल्याला तुम्हाला सांगतो मंडळी, आपण जरी टेन्शनमध्ये असलो तर घरच्या फॅमिलीकडे आपल्याला होऊन लक्ष द्यावं लागतंय आणि फॅमिलीनं आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तर टेन्शन घेऊन काही उपयोग नाही. ह्या एक काल बघितलं, एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. अक्षरशः पतीला मारून टाकलं आणि पुरून घरातल्या घरात ठेवलं आणि कालवा केला ही लापता आहेत म्हणून. मग मी रिसर्च केल्यामुळं पुन्हा ज्याला कळलं, कारण की थोड्याशा वादामुळं आणि थोड्याशा टेन्शनमुळं त्या पतीचं तिनं पूर्णपणे वाटोळं केलं. का तर कामामुळं ना कशामुळं असं काहीतरी झालं असेल, थोडंफार वादचित ह्या कामाच्यामुळं. तर ही उभ्या जिंदगीमध्ये टेन्शन आहे, त्या घरच्यांना पण आहे, आपल्याला पण आहे. पण टेन्शनला सामोरं जाऊन उपयोग काही नाही. टेन्शनला आजच्या जमान्यामध्ये सगळी तशीच घरची नसतात, परंतु कवचित जरी असली तरी त्यांना सांभाळून घ्यायचा प्रयत्न करायचा आणि आपणही त्यांना सांभाळून घ्यायचा प्रयत्न करायचा. कारण की तुम्हाला सांगतो म्हणून सांगत नाही, आजच्या जमान्यामध्ये टेन्शन हा असा विषय आहे आणि डिप्रेशन असं खालच्या पातळीला नेऊन ठेवतंय की पुढं काय करावं ते स्वतःला समजत नाही मंडळी. म्हणून आपण काय करता होती माझ्या सगळ्या सहपरिवारमधल्या भावासारख्या दोस्तांनो, आपण सुद्धा काळजी घरच्यांची घ्या, घरच्यांनी सुद्धा आपल्या यांच्या घरच्या पतिरायांची सुद्धा काळजी घ्यावी, एवढीच हात जोडून विनंती आहे. कारण की आजच्या जमान्यामध्ये ह्या जिंदगीमध्ये काय मिळत नाही, बरं वाईट करून आणि हाणून मारून, अक्षरशः त्या पतिरायाला मारून आणि पुरून अक्षरशः बाथरूममध्ये ठेवलं आणि आणखीन बाथरूममध्ये उकरून ठेवलं हाय असं. आणि पुन्हा ज्याला पोलिसांचा हे बंदोबस्त झाल्यावरती, पोलिसांनी रिसर्च केल्यावरती अक्षरशः ते पुरलेलं मडं पुन्हा काढलं आणि पुन्हा ज्याला असं पुन्हा ज्याला तिला गिरफ्तार केलं. गिरफ्तार करून आणि तुला सजा मिळणार, परंतु ती सजाचा काही उपयोग नाही. कारण की जिंदगीमध्ये टेन्शन, नींद भुका लागली, त्या भुकामध्ये काहीतरी गोळ्या टाकलं आणि खालास करून टाकलं, असं उपयोग नाही. कारण की जिंदगीमध्ये कारण की मारून आणि फिरून काही उपयोग नाही. आपल्याला निस्तरावं लागणार आहे. तशी शिळी भाकर नव्हं, एक भाकर तिथं अर्धीच भाकर शिळी खावा, परंतु जिंदगीची राख रांगोळ करून असं रान सुधीक जरी आपलं पुन्हा याला कोण म्हणलं तरी तुम्हाला किती रान आहे, हाय 10 एकर, किती रान आहे, हाय 5 एकर, काय उपयोग नाही त्या रानाचा. त्या रानाचा आपल्याला काहीच उपयोग नाही. कारण की आपल्याला बरं वाईट झालंय, त्या रानाचं लहान लेकरांना पोरंसुद्धी होती तिला, कारण की टेन्शन असेल तिला. परंतु टेन्शनमुळं रोजच्या दारूमुळे सुद्धा माझ्या वडीलधाऱ्या माणसासारख्या इतकं पण तुम्ही दारू पिऊ नका, घरच्यांनी वैतागावं. नियमानं एक आजच्या जमान्यामध्ये टेन्शन लईच कुणाला येत आहे, दारू पिणाऱ्याला येत आहे असं म्हणत नाही मी, सगळीच तशी असतात. कारण की काय सुद्धा असतात, कायला आपल्या आपल्यावर त्यांना टेन्शन आल्यानंतर त्यांचा ते सुद्धा विचार करत नाहीत. कारण की आपण दारूच्या नशामुळं आपली जिंदगीची राख रांगोळ करतो आणि आजच्या जमान्यात उलटं झालं आहे. पुन्हा त्यांना वनवाशी लहान लेकरांनी आपण पुन्हा याला काय उपयोग नाही. कारण की आपल्यामुळं त्यांचं वाटून होत असल्यावर काय उपयोग त्या दारूचा, त्या पैशाचं. 1000 रुपये दारू पिऊन पाण्यापेक्षा त्या 1000 रुपयेमधल्या लहान्यासनी 500 रुपये खायला आणि घरच्यांना 500 रुपये साडी आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच कमी नसेल. परंतु सगळ्यात पहिल्यांदा घरच्यांच्या सुद्धा लहान लेकरांपासून त्या घरच्या फॅमिलीपाशी आनंद नक्कीच कमी नसेल. कारण की आपण केलं तर फॅमिलीच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, अशी कुठलीही गोष्ट नाही की नाही केल्यावरती सक्सेस होती, केल्यावरती पूर्ण होती. म्हणून एवढी तुमच्यापाशी विनंती आहे, आपण काय करणार आहे ते आधी करून करा. कारण की मरून काही उपयोग नाही आणि टेन्शन देऊन घरच्यांनी काय उपयोग नाही आणि घरच्यांनी पण टेन्शन देऊन आपल्याला काय उपयोग नाही. ह्यासाठी विचार करून करायला शिका. जीवन अनमोल आहे, कारण की मरण्यासाठी पैसे लागत नाही, मरण्यासाठी जीवन स्वतःचं संपवावं लागतं आहे. पण बघणारे बघतच रडणार 4 दिवस, परंतु आपलं
वनवास होणार, लेकरांचं लहान लहान्यांचं होणार. परंतु दारू असा विषय आहे, खालच्या पातळीला घेऊन गेलं तर वरच्या पातळीला सुद्धा घेऊन जाते. लिव्हर ही बाद करायला कोणी सांगितलंय? म्हणून एवढीच प्रार्थना आहे तुमच्यापाशी, दारू पिऊ नका. दारू सुद्धा आजच्या जमान्यामध्ये टेन्शन घरच्यासनीला येतं. एवढी तुमच्यापाशी दोन्ही हात जोडून विनंती आहे. आणि धन्यवाद. भेटू पुन्हा. तर खरी सत्य परिस्थिती सांगतो तुम्हाला. आणि एका सेकंदात एक लाईक आणि एक फॉलोअर्स आणि यूट्यूबवरून पाहत असतात तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन करायला विसरू नका. कारण की उभ्या जिंदगीमध्ये कहाणी तुम्हाला सांगून नाही कोणाला उपयोग सांगतो. दारूमुळं आपल्या जिंदगीची राख रांगोळ व्हायला उशीर लागत नाही. फक्त पैसे लागतात दारू प्यायला, परंतु लहान लेकरांना परपंचा उघड्यावरती पल्ल्यावरती आपले शिव डोळं पुसणारं त्यांच्याशीला कोणीच नाही. आजही खरं आहे, उद्याही खरं आहे आणि कधीही खरं आहे. म्हणून आपण विचार करून करायला शिका. आपल्यामुळे वाटोळं लेकरांचं होत असल्यावर दारू शोभत नाही बरं का आपल्याला. ही कधीही खरं आहे. दारूमुळं आपली राख रांगोळ स्वतःची पण कळून येत नाही. धन्यवाद. हा.